बटाटा पेरला की मिळते चिप्स. आणि हे पाहून गुडघे म्हणताय नको आता रिस्क. मातीशी नातं जोडायला गेलो थेट, पण मनानं म्हटलं जमतंय का तुम्हाला शेठ? निसर्ग खूप सुंदर आहे हो, परंतु तो आम्हाला म्हणतो जमणार आहे का तुला? तुम्ही आरामदायक जीवन जगणारे लोक, मातीशी तुमचा दूरपर्यंत संबंध नाही, माती डोळ्यांसुद्धा तुम्हाला दिसत नाही. हे कष्टाचं काम शेतकरी राजानंच करावं. पण आम्हाला असं वाटतं जिममध्ये जाऊन वजन उचलण्यापेक्षा शेतात बटाटे पेरून घामही निघतो आणि संध्याकाळच्या भाजीची सुद्धा सोय होते जर बटाटे उगवले तर. बघताय ना आमच्या कष्टाचं झालं सोनं. आम्ही मिनी आलूचं म्हणजेच मिनी बटाट्याचं भरघोस असं उत्पादन घेतलं राव. आणि यातून एकच कळतं की ही जी धरणी माता आहे ती आपल्याला, आपण तिला जे देतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला परत करते. आणि निसर्ग आपल्याला हेच शिकवतो, हरत राहा, कितीही संकटं आली तरी चालेल, परंतु हार मात्र मानू नका, जिद्दीने पुढे जात राहा. आणि अशातच आमचं शॉपिंगचं कामसुद्धा आटोपलं. आणि त्याच्यानंतर आम्ही घेतला लस्सीचा मजा. सूर्यदादा आम्हाला कितीही मास दाखवू दे, परंतु आमच्याकडे त्याच्यावर उपाय आहे, थंडगार लस्सी. आणि ढेकर देत आम्ही आलो घरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.